सुप्रभात मंडळी. पेट्रोलची होणारी टंचाई तर तुम्ही ऐकलीच असेल. म्हणजे या 2-3 दिवसापासून पेट्रोलसाठी तर हाहाकार. आणि मी बिचारी गरीबी तसंही माझ्या गाडीत मोजकच पेट्रोल टाक, म्हणून ते मोजकं पेट्रोल वाचवण्यासाठी मी आज निघाले आहे माझ्या 11 नंबरच्या बस. म्हणून काढल्या आपल्या भिकारड्या चपला आणि घातला आपल्या 11 नंबरच्या बसमध्ये, म्हणजेच माझ्या पायामध्ये, आणि निघाले मी पायी. आणि आज या रोडावर कोरोना सारखं का बरं वाटतं, म्हणजे बाहेर एकही लोक नाही दिसत आहे. आम्ही दोघीच बाहेर निघालो की. आणि या पायपायच्या नादात मी माझ्या मुलीचं आय कार्ड सुद्धा विसरले, म्हणून धावत पडत मला पुन्हा घरी जावं लागलं. आणि त्याच स्पीडने बच्चांना स्कूलमध्ये सोडून. आणि काल रात्रीला माझ्या बहिणीकडे आलाय हा पांढरा हत्ती, म्हणजे नवनवीन ट्रक त्यांनी घेतलाय. तर हा बच्चा तिथे टेस्टिंग वेस्टिंग काहीतरी करत होता. आणि आजचा सर्वात मोठा वाला काम, म्हणजे रईसातली फिलिंग देणारा काम, म्हणजे ही पेट्रोलची कॅन. तुम्हाला समजत आहे, एवढी बाहेर टंचाई सुरू आहे, एवढे लोक लाईन लावतात, आणि माझे पप्पा तब्बल 5 लिटर पेट्रोल माझ्या गाडीसाठी घेऊन. यू कांट इमॅजिन की माझ्या आतमधला आत्मा किती तृप्त झालाय. म्हणजे माझी गाडी पूर्णपणे लबालब झाली आहे पेट्रोल. आणि घरी पेट्रोल भरण्याची चाडी नाही, म्हणून आम्ही घरगुती जुगाडाने पेट्रोल भरलं. म्हणजे तुम्हाला समजत आहे की आम्ही किती टॅलेंटेड लोक. आणि आजचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मला होतं आजचं ऑर्डर बेबी शॉवरचं, रिअल फ्लावरचं. तर हे होतं काही कळ्यांचं काम, आणि ते सेट असं काहीतरी टर्न. आणि पूर्ण सेट बघण्यासाठी तुम्हाला माझ्या ऑफिशियल पेजवर व्हिजिट करावा लागेल, म्हणजेच माझा कीर्तीस गॅलरीवर. त्याचं मस्तपैकी एक शूट घेतलं, त्याला पटकन रॅप केलं. आणि क्लायंटला काही जमत नव्हतं, त्यामुळे मला ते त्यांना हँडओव्हर करण्यासाठी जावं लागलं. म्हणून मी आले माझ्या बच्च्याला घेऊन इथे तुलिप सेलिब्रेशन मध्ये. तर तिथे क्लायंटची वाट बघितली, क्लायंट काही खाली येऊ शकत नव्हते, म्हणून मला वरती जाऊन त्यांना ते सेट हँडओव्हर करून यावं लागलं. आणि सोबतच इकडे बघितलं तर म्हटलं साईडला मेला लागणार आज, तर मेल्यात हुंडाळायला सुद्धा आपल्याला यावंच लागेल. असं तिकडनं आले आणि परत मी दुसऱ्या ऑर्डरसाठी भिडले. म्हणजे मला हा एक आर्टिफिशियल सेट पुन्हा एका क्लायंटला द्यायचा होता, आणि त्याचं थोडंफार काम राहिलेलं होतं, म्हणून उभ्याच मी ते काम पूर्ण करून घेतलं. आणि जरा स्वतःला सुद्धा ट्राय करून घेतलं. म्हटलं सेट तर ओके झाला, तर मस्तपैकी त्याला केलं पॅक. आणि बॉक्सला माझा ब्रँडही मी लावून दिला. आणि डोंट फॉरगेट, मी नेहमी सांगते की माझा हा ब्रँड फॉलो करायला विसरू नका, आणि तुम्ही दुसऱ्यांनाही प्रमोट करा. आणि त्यानंतर मी मम्मीला रात्रीला बनवून दिली मस्त थंडगार लस्सी, तिला दिली, माझ्या कार्टीलाही दिली. आणि त्यानंतर स्वयंपाक करता करता मीही घेतली. आता घरगुती लस्सी मला विदाऊट जिरा नाही, पण जी दही होती ती ऑलरेडी टेस्टी होती, त्यामुळे ना ते मस्त क्रीमी वाटत होतं. इकडे पाहता पाहता माझे क्लायंट आले, म्हणजे ही माझी फ्रेंड आहे अपेक्षा, तिला ती ज्वेलरी हँडओव्हर केली. आणि रात्रीला माझी मुलगी मस्तपैकी अभ्यासाला भिडू. याचा अर्थ या वर्षीचा चान्स तीच घेणार.